आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मराठा समाजाचा हिरो म्हणून पुढे आलेले मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सकाळी 8:30 वाजल्यापासून हजारो कार्यकर्ते नेवरी नाका येथे वाट पाहत उभे होते. कडेपूरहून 12:30 वाजता त्यांचे आगमन झाले आणि मराठा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी 26 JCB उभे होते. त्यातून फुलांची पुष्पवृष्टी केली आणि वातावरण भारावून गेले. मनोज जरांगे यांचे डिफेंडर गाडीतून आगमन झाले, पण स्वागतस्थळी त्यांची गाडी न थांबता सरळ ग्रामीण रुग्णालयात गेली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण येताना एका कार्यकर्त्याचा अपघात झाल्याने त्यांनी सरळ ग्रामीण रुग्णालय गाठले आणि परत स्वागतस्थळी आले. त्यावेळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली, पण पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी स्वतः आपल्या सहकाऱ्यांसमेत वाहतुकीवर नियंत्रण मिळवले. क्रांतीचे नाना पाटील यांच्या पुतळ्याला हार घातला आणि त्याच ठिकाणी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. अतिशय परखडपणे त्यांनी मंत्री बावनकुळेंवर पलटवार केला आणि कुणबी दाखले दिले नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. ते वापरत असलेली डिफेंडर गाडी ही माझी नसून कार्यकर्त्यांनी वापरायला दिली असून आरोप करणाऱ्यांची तेवढी सुद्धा लायकी नसल्याचे त्यांनी सांगितले. पाहूयात काय म्हणाले ते. मला मी काय किरण भाईला विचारलं नाही, कारण माझ्याच गाडी टाकल्यामुळे बाबा किरण बघायला लागले. मला फक्त कळता क्षणी मी माझ्या गाड्या ताबडतोब माघारी वळल्या. मी स्पीड न गेलो, त्याला माझ्या गाडी टाकलं, हॉस्पिटलला घेऊन डायरेक्ट ऍडमिट केलं. मी त्याला विचारलं नाही, पण मग पोरांनी सांगितलं की तो रोडला उभा होता आणि एसटीवाल्यांनी मागून धडक दिली, त्यामुळे त्याला पाठीला मार लागला, कमराला. पण आता पुन्हा असं म्हणाले की माझ्या काही गाड्या पुढे होत्या, काही मागं होत्या. ती गाडीवर बसलेला होता तो आणि पाठीमागून एसटीनं गाडीला धडक दिली त्यांच्या, त्यामुळे मग ते उडून खाली पडला असं पोरं म्हणतात. आता सत्य पोरं सांगते नाच मीडियावाल्याला जाणून घ्या. आता त्याला मला ऍडमिट करणं आधी गरजेचं होतं. बाकीच्या कुठाने नंतर बघाय. बाकीच्या कुठाने काय एवढे विशेष नसते. लेकराला लागले ना, त्याला पट दिशी गाडीत न्यायचं आणि उपचाराला न्यायचं. पोलिसांना सांगितलं बाबा हॉस्पिटल कुठे आहे, कडेगावकडे घेऊन चाललो होतो आम्ही. पण गाडीत त्याला घेतल्याच्या नंतर मी बोललो तर ते म्हणलं कमराला लागलंय आणि ते दुखत आहे जास्त. म्हणलं बोलतोय सगळा व्यवस्थित आहे. मग आपण गाडी पोलिसांना विचारलं हॉस्पिटल कडेगावला न्यायचं की विट्याला. ते म्हणले विट्याला चांगले हॉस्पिटल, विट्याजवळ. पुन्हा गाड्या रस्त्यावरून पलटिल्या आणि स्पीडनं त्याला ऍडमिट केलं. त्याचे एक्सरे केले, ते केले. कुठेही फ्रॅक्चर नाही, काय नाही. कुणीही काळजी बांधवांनी करायची गरज नाही. एकदम किरण भाई व्यवस्थित आता चांगल्या हॉस्पिटलला ऍडमिट केले. ओमश्री हॉस्पिटल म्हणून आता तिथं ऍडमिट केलं, कारण आम्ही आधी सरकारी नेलं होतं. आम्हाला हॉस्पिटल काय माहित नाही ना, आम्हाला काय माहिती, म्हणून आम्ही सरळ पोलिसांना नाव सांगितलं सरकारी हॉस्पिटल. ती हॉस्पिटलला घेऊन गेले. एकदम क्लिअर आहे भाई. उद्यापर्यंत क्लिअर होऊन जाणार. तो दौऱ्यात येईन खाली. भाऊ आता चोरी केली ना, पोलिसांनी तपास करून सिद्ध केले, आपण काहीच उपयोग नाही बोंबलो ना. तसं मला आतापर्यंत नाव सांगायचं नव्हतं, पण आता विट्याच्या नगरीतून क्रांतिसिंह नाना पाटलांच्या स्मारकाजवळ बसलो. आमचे बीडचे पहिले खासदार ना, बरोबर, त्यामुळे आता एवढ्या क्रांतिसिंहांशी त्यांच्या स्मारकावर बसून तरी खोटं बोलायचं नाही, सांगून टाकतो. ते पत्र बावनकुळ्याने दिलं आणि NIC वरच्या अपलोड नोंदी केलेल्या प्रमाणपत्र रद्द करायचं काम स्वामीने केलं, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी. आणि आम्हाला पत्र सुद्धा स्वामीनीच दिलं. काय बोलतो रे म्हणा, आता तुला सांगितलं तर मराठीतला आपल्यात पडू नको म्हणून, तरी तू वकिली करायला लागला, दलाली करायचं केव्हापासून लागली. अरे अधिकाऱ्यांना टेटस असतं,
बुद्धीच्या जीवावरती तुम्ही अधिकारी झालेले असतात. रात्रंदिवस डोळे फोडलेले तुम्ही अभ्यास केलेला आहे. तुम्हाला एक उंची आहे, एक प्रतिष्ठा आहे. तुम्हाला मंत्र्यांनी नोकऱ्याला लावलेलं नाही, त्यांच्या हातचं भावलं व्हायला आणि त्यांच्या हातची वकिली करायला. प्रवक्ता आहेत का भाजपचे तुम्ही? जे सत्य आहे ते बोलायचं ना. त्याने ही क्लीन चिट द्यायला तो कोण लागून गेला? चूक केली ना. बावनकुळ्यांनी याच्यापेक्षा ह्या भानगडीत पाडण्यापेक्षा ना कुठानेच पडू नये. बावनकुळ्यांनी चूक कबूल करावं, लपडे लांबू नये. लई जड जाईन तुला आणखी भयानक. माया नादी लागू नको. मी चांगल्याचा बाजार उठवलाय. देवेंद्र फडणवीसांनी जरा तुम्ही जी गाडी वापरत आहात डिपेंडर गाडी त्या संदर्भात देऊ का सोडून? नाही चर्चा सुरू झाली सोशल मीडियावर. विरोधक पण टीका करतात. अरे दानसूर लागते. दानसूर लागतो मला कोणी विचारित नाही. घंटे माया गाडीतले लोक त्यांना वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना. आमच्या नोकरदार वर्गाला वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना बाबा. हे व्यावसायिकांना, उद्योगपतींना, सगळ्यांना असं वाटतं की आपल्याकडे देवाने भरपूर दिलंय ना. मनोज जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी लढतो ना. मग आपण आपल्याजवळ गाडी आहे ना, देवाने आपल्याला दिली ना, कष्ट करून कमावलेली. आमच्या गाडीत बसा पाटील म्हणते. तुम्हाला कोण बसा म्हणतात? घंट्या तुम्हाला कोणी मोजीतही करावं? तुम्हाला हिचेरी सुद्धा नाही, सायकल सुद्धा द्याय ना कोणी. माझ्या जातीचे लोक येतात, इंडिका आली बसा, पूजा करायची, नवी गाडी घेतली बसा. सायकलीची पूजा करून घेतल्यात माझ्या कोण? शाळेचं पूजा करून घेतात लोक. नवी गाडी आणली की त्याने आणली. ती मला बाबा मी कष्ट केलेलं आहे, माझ्या गाडीत बसा. मग येऊन दे इकडं. बसलो. त्यात काय काम्या घेतली का? मग एक अरे तुम्ही काही करून मी कमी होणार आहे का? माझा समाज मला जीव लावतो राव. तुमच्यासारखे मला पैसे कमायचे नाहीत, तुमच्यासारखे मला पद मागायचे नाहीत. तुम्हाला जीव लावित नाहीत लोक. मी माझ्या समाजासाठी पैसे नाही मागत, पद नाही मागत. माझा समाज माझ्यावरती जीव लावतोय कारण मी त्या समाजाच्या लेकरासाठी जीव पणाला लावलाय. आणि मग समाज माझा निज तळ हाताच्या फोडाप्रमाणे समाजाला सांभाळतो, जीव लावतो लेकरा बाळांना. ते माझे मायबाप येत ना राव. त्यांजवळ जी वस्तू ते मध्ये ही तुमची पळा घेऊन. तुम्हाला खपत नाही, तुम्हाला कोणी गिनीत नाही, तुम्हाला पावसाळ्यात डिझेल टाकून देत नाही कोणी. कार्यकर्त्यांनी दिलेली गाडी मला नाही दिली. हे 2-4 दिवस झेंडूस तर नवीन घेतलाय त्यांना दिलं. मला तुम्ही लय करून चालू केलं. बरं देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यात काही सिक्रेट आहे का? कशाचं मला कोणचे संबंध म्हणता का? हा कोणचे संबंध? या सगळं ह्याच्या राजकारण संबंधात फरक आहे. हा मला नाही माहिती. नाही ह्याच्या मागं फक्त जे बावनकुळे सारख्याचं बरोबर सारखं बोलतायत किंवा तुमच्यावर बोलतायत त्यावर देवेंद्र फडणवीस मागा इतकं असं वाटतंय का? असल्याशिवाय करूच शकत नाही. भाजपची एक रणनीती वेगळी. कोणाचे आमदार खासदार म्हणतात टप्पर नाही भाऊ बोलायची. त्यांना विचारल्याशिवाय प्रमाणपत्र रद्द केले ती चूक दुरुस्त करा, एवढंच माझं म्हणणं. लांबू नका प्रकरण. मराठ्यांच्या नादी लागू नका. मराठी पेटलेत. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी कधीच पेटत नाहीत. जागे झाले तसे खरबडून ते नाका महाराष्ट्र ढवळून काढलाय. आता असली लाटू सळी फेस पडाय फोन उचलू पोरायचं आमच्या. कुणी म्हणतं आम्हाला बैठका द्या. आपल्या इकडे कवा घ्यायच्या? मुंबईवाले म्हणतात आमच्याकडे कधी? रायगडहून फोन चालू झालेत. अमरावती, जळगाव, इकडून तिकडून सगळे फोन सुरू झाले जातात. यवतमाळ पासूनचे. मराठवाड्यात एवढाच यातला ते म्हणतो तुम्ही माघारी कवा येणार? म्हणलं का अर्ध्या सोडून देऊ की. इतका पश्चिम महाराष्ट्र पेटला भयानक. नवी क्रांती करायच्या तयारीत आता पश्चिम महाराष्ट्रातला मराठा उभा राहिला. नवी क्रांती करायची.